नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मुलुंडमधील प्रसिद्ध गणेश रांगोळीकार मोहनकुमार दोडेंचा यांनी यावर्षी देखील 35 किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी साकारली आहे. 6 फूट रुंद आणि 7 फूट लांब अशी ही रांगोळी असून 3 सप्टेंबरपासून ते 14 सप्टेंबरपर्यंत ती नागरिकांना पाहता येणार आहे. दरम्यान या रांगोळीमध्ये यंदा 250 ते 300 रंगसंगतीचा साबुदाण्याचा उपयोग करून गणेशा यांनी राक्षसाचा वध केलेल्या पौराणिक कथेचं चित्र दर्शवलं आहे. दोडेचा यांनी 1961 पासून अशा प्रकारच्या रांगोळ्या तयार करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी तयार केलेली रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने नागरिक येतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकार SM पंडित यांच्या कलेपासून प्रेरित होऊन साबुदाण्यातील चित्र साकारत असल्याचं मोहनकुमार दोडेचा यांनी सांगितले. या रांगोळी साकारण्यामध्ये कलाकार मोहनकुमार दोडेचा यांनी भूपेश जोशी, दयाराम हिंदी सोटा, अर्चना पालन, भावना भानुशाली, डॉक्टर चेतन कोटक यांनी देखील मदत केली आहे. मेरी जो रंगोली है वो 6.5 फुट बाय 7 फुट की रंगोली है और इसके अंदर मुझे 40 किलो साबुदाने लगते हैं. हर रोज़ मैं 12 घंटा काम करता हूँ और मेरे साथ मेरे दोस्त लोग भी इसमें पार्ट लेते हैं. एक है हमारे भूपेश जोशी, दूसरा हमारे डॉक्टर सॉरी हम बीच में लगा, एक नवीन भाई है, दूसरे हमारे भावना बहन है. वो मेरे साथ बरसों से काम करते हैं और ये बनाने मेरा ये 65th ईयर है. बरसों से मैं रंगोली बनाता हूँ. गिनीज बुक, लिम्का बुक और जो भी रिकॉर्ड है उसमें मेरी रंगोली दर्ज की है. मैं जो SM पंडित करके आर्टिस्ट है उनका ही थीम पिक्चर लेता हूँ जिसमें एनाटॉमी और कलर बहुत अच्छे होते हैं जो मेरे साबुदाने के लिए अच्छा रहे. और फिल्म डिवीज़न ऑफ इंडिया ने मेरी डॉक्यूमेंट्री रंगोली की ली है जो 22 मिनट की है जिसका नाम सततम है का. और ये साल कौन सा लेना है तो वॉर का जो बेस चल रहा है तो दिमाग में था कि वॉर के लिए कुछ तो इसमें थीम आए तो अच्छी बात है करके. तो ये मैं राक्षस जो है उसको लिया और गणेश जी है वो उसको मारते हैं करके वो एक बेस लिया है मैंने. और हर साल थीम चाहिए, उससे अच्छा भी रंगोली में कौन सा पिक्चर मुझे अच्छा लगता है वो मैं हर साल लेता हूँ करके. और दोस्त लोग अच्छी तरह से आते हैं और ज़्यादा करके मैं विसर्जन के 4 दिन पहले मेरी रंगोली पब्लिक के लिए रखता हूँ. उसके बाद 10 दिन के लिए मेरी रंगोली के दर्शन के लिए लोग आते हैं. ये मेरा बरसों से ये सिलसिला चालू है. मैंने 40 किलो साबुदाना एवरेज कलर सेट्स 300 के ऊपर गए हैं. ज़्यादा करके 300 तक मेरा कलर सेट्स होता है, लेकिन ये टाइम 325 तक मेरा कलर सेट्स गया. अभी 2 दिन बाकी है तो शायद 20-25 और कलर लगेगा मुझे, तो 350 तक मेरा कलर सेट्स जाएगा. एवॉर्ड्स मुझे हमारे सोसाइटी की ओर से तो मिलते ही है, लेकिन जो वर्ल्ड फेमस जो है गिनीज बुक, लिम्का बुक, एशिया बुक, 10 से 12 जो भी है एवॉर्ड्स सब में मुझे नाम मेरा दर्ज हुआ है उसमें. ये मेरी आज तक की जो साबुदाने की रंगोली. और दूसरा YouTube और जो भी चैनल है उसमें आप देख सकते हैं. और जहाँ तक मेरा नॉलेज है कि रंगोली आज तक किसी ने साबुदाने की रंगोली वर्ल्ड में नहीं बनाई ऐसा मैं बोल सकता हूँ. रिकॉर्ड देखना पड़ेगा, लेकिन आज तक किसी ने ये आर्ट को हाथ नहीं लगाया है. तो उसका एक अच्छा लगता है, मुझे अच्छा लगता है, बस इतना ही है. और कुछ साबुदाने की रंगोली में जब भी फर्स्ट ईयर मैंने 61 में मैंने साबुदाने की रंगोली बनाई, तभी साबुदाने की नहीं थी, पूरी धान्य की थी. तो उसके अंदर जो कलर मुझे चाहिए वो नहीं मिले कि जिसके अंदर मैं कुछ कर सकूं. तो वो जो दाने का था उसमें मुझे एक रेड कलर चाहिए था. साबुदाने का
उपयोग मैंने क्या किया था कि जब भी गणपति की सिंहासन रहता है, सिंहासन के पीछे रेड कलर, तो वो मुझे दाने में मिला नहीं। अभी दाने में नहीं मिला तो क्या करना चाहिए, तो मैंने सोचा कि चलो साबूदाने को कलर करूँ तो क्या, तो साबूदाने को मैंने कलर किया रेड कलर। तो वो पूरे पिक्चर के अंदर रेड कलर वाज आउटस्टैंडिंग कलर। तो सोचा नेक्स्ट ईयर भी बनाऊँ मैं, तो मैंने सोचा बाकी के कलर क्यों नहीं करूँ पूरे साबूदाने से। दूसरे ईयर मैंने साबूदाने का पूरे साबूदाने को लेके कलर किया और मेरी रंगोली को, तो अच्छा लगा। तो बोला क्यों ना अभी साबूदाने को मैं कंटिन्यू रखूँ। और हमारे पांडुरंग शास्त्री जी वैद्यनाथ आठवले, वो हर साल मेरे यहाँ एकादशी को आते थे, तो 25 साल तक मेरे यहाँ रंगोली देखने के लिए आए। तभी से डिसाइड किया कि एकादशी को मैं मेरी रंगोली पब्लिक के लिए रखूँगा। और तब तक जितने भी सार्वजनिक गणपति रहते हैं उसका विसर्जन होगा, या तो उसके 4 दिन पहले मैंने बरसों तक 65 ईयर से मैंने ये सिलसिला चालू रखा और घर में ही करता हूँ मैं मेरी रंगोली, और पब्लिक लोग आते हैं करके। ये मेरा सिलसिला अभी तक चालू रहा है और रहेगा, जो भी है वो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 1.5 दिवसाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन गुरुवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। यावर्षी महापालिका क्षेत्रात 1.5 दिवसांच्या 19,567 गणेश मूर्तींचं विसर्जन झाले। त्यापैकी 11,695 मूर्ती या पीओपीच्या होत्या, तर 7,781 मूर्ती शाडू मातीच्या होत्या। पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तीच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला आहे। गतवर्षी कृत्रिम तलावामध्ये 8,700 मूर्तींचं विसर्जन झालं होतं। यंदा ही संख्या वाढून 12,970 झाली आहे। तर खाडी विसर्जन घाटावरती गतवर्षी 6,520 मूर्तींचं विसर्जन झालं होतं। ही संख्या यंदा 3,382 एवढी आहे। तर विशेष हौद व्यवस्थेमध्ये भाविकांनी गतवर्षी 1,621 मूर्तींचं विसर्जन केलं होतं। ती संख्या यावर्षी 2,613 एवढी आहे। त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 415 गणेश मूर्तींचं तसेच फिरत्या विसर्जन व्यवस्थेत 107 गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यात आलेलं आहे। कृत्रिम तलाव, फिरते विसर्जन पथक, हौद, स्वीकृती केंद्र येथील सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन झाल्यावरती पाण्याच्या तळाशी जमणाऱ्या मातीच्या गळावरती प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रक्रिया केली जात असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे।
तू बोला. मम्मी पोरं कुठे गेली? मी जाऊ का? ठाणे बोरिवली भुयारी मार्ग उभारताना मुल्लाबाग परिसरात हरितपट्टा नष्ट करू नका आणि मुल्लाबागऐवजी युनिअपेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग उभारा अशी प्रकल्पग्रस्तांच्या गृहसंकुलातील रहिवाशांची मागणी असून त्याचं प्रतिबिंब गणेशोत्सवाच्या देखाव्यातून येथील संकुलनांनी उभारून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. गणेश उत्सवाच्या माध्यमातून रहिवाशांनी आपल्या मागण्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे. या निमित्ताने रहिवाशांचा लढा अद्याप सुरूच असल्याचं चित्र आहे. ठाणे बोरिवली भुयारी मार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार असला तरी या प्रकल्पाच्या कामामुळे स्थानिक रहिवाशांना प्रदूषण तसेच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय प्रकल्पामुळे मुल्लाबाग परिसरात हरितपट्टा नष्ट होण्याबरोबरच भविष्यामध्ये नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागणार असून त्याचबरोबर वाहतूक कोंडीसह प्रदूषणाच्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. यामुळे प्रकल्पालगतच्या संकुलांनी प्रकल्पास कडाडून विरोध केला होता. स्थानिक रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना काही आदेश दिले होते. असं असलं तरी जोपर्यंत मागण्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत स्थानिक रहिवाशांचा लढा सुरूच राहणार असल्याचं चित्र गणेशोत्सवाच्या निमित्तानं दिसून आलं. नमस्कार, मैं नितिन सिंह, कॉस्मोस लॉन्च एसोसिएशन का चेयरमैन। ये जो हमारा प्रोजेक्ट है ये एक थाने बोरीवली ट्विन टनल के सपोर्ट में प्रोजेक्ट है जिसमें कनेक्टिंग सिटी का थीम है। बट कनेक्टिंग सिटी के साथ में ये प्रोटेक्टिंग नेचर का भी बहुत इम्पॉर्टेंट मैसेज है जो हम सभी को देना चाहते हैं। तो डेवलपमेंट के साथ में आप एनवायरनमेंट को कैसे बचा के और वहाँ के लोगों को जो रहते हैं उनको उनके साथ में कैसे लेके ये प्रोजेक्ट कंप्लीट करना और हम जो भी ग्रीनरी यहाँ से गई है उस ग्रीनरी को यहाँ पे वापस कैसे लेके आना, वही थीम पे ये प्रोजेक्ट बेस है। तो ये जो प्रोजेक्ट बनाने वाले हैं एडवोकेट अस्मिता सतारी जी है। इस माध्यम से यही संदेश है कि आप एज ए कॉमन मैन आप डेवलपमेंट को भी सपोर्ट करना चाहिए और उसके साथ में जो वहाँ पे एनवायरनमेंट है उसको बचा के रखना बहुत बहुत ज़रूरी है, क्योंकि ये पर्यावरण ही हमारे आने वाली जनरेशन को काम आने वाला है। ॲक्च्युली प्रकल्पाच्या पहिली गोष्ट तर काय झालं, सगळ्यांना एक चुकीची मेसेज गेलेला आहे की प्रकल्पाच्या विरोधात आम्ही जनआंदोलन केलं, पण आम्ही प्रकल्पाच्या विरोधात कुठलंही जनआंदोलन केलं नव्हतं। फक्त काय झालं, MMRDनी जेव्हा हे बोरीवली टनल प्रोजेक्ट प्लॅन केलं त्यावेळेला
प्लॅन करत असताना आजूबाजूचे सुमारे 4000 फॅमिलीज आहेत, त्यांचा त्यांनी विचार केला नाही की जेव्हा टनलमधून ट्रॅफिक बाहेर निघाल्यानंतर त्याचे व्यवस्थित संयोजन त्यांनी केलं नाही व प्लस 4000 फॅमिली जे रहिवासी आहेत, स्कूल बस आहे आणि त्यांच्या मोडवर त्यांनी व्यवस्थित हे केलं नव्हतं. तर सुरुवातीलाच MMRDAला आम्ही एक गोष्ट कळून दिली की बाबा तुम्ही जी टेल बाहेर काढली आहे त्याच्याबद्दल तुम्ही जी प्लॅनिंग केली आहे ट्रॅफिकची ती व्यवस्थित प्लॅनिंग केलेली नाही आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर करून देण्यासाठी आमच्याकडे इथले जे स्थानिक रहिवासी आहे, कोणी MMRDAचे सिनियर इंजिनियर राहिलेले, रिटायर्ड राहिलेले, कोणी IITचे प्रोफेसर आहेत, अशा सगळ्या टीमला घेऊन आम्ही MMRDAला हे प्रूव्ह करून दिलं की तुम्ही आमची जंक्शन्स, टेल आणि आमचे ट्रॅफिकचा तुम्ही विचार केला नाही आहे. आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि MMRDAचे ते मिनिस्टर आहेत त्यांच्याकडे ती बैठक झाली आणि त्या बैठकीच्या मार्फत एकनाथ शिंदेजींनी आमच्या सगळ्यांच्या मान्य करून त्यांनी हे क्लिअर करून दिलं की हा जो कट अँड कव्हर अंडरग्राऊंड टनल आहे ते सत्यशंकरच्या वॉलपर्यंत ते नेऊन आमची मागणी मान्य केली आहे. लढाई आता आमची पूर्ण संपलेली नाही आहे. टप्प्याटप्प्याने 2 मागण्या आमच्या मान्य झालेल्या आहे. पण आता एक मग डिस्पोजलचा एक मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये रोजच्या 500, 700, 800 ट्रक मटेरियल निघणार आहे. त्याला घेऊन त्यांनी जी प्लॅनिंग केलेली आहे MMRDAची त्याच्या विरोधात पण एक पुढचा विषय काढणार आहे. माननीय उपमुख्यमंत्रीजींनी आपल्या कॉस्मॉस लॉन्चला मध्ये व्हिजिट घेऊन गेले गणपतीला, तर त्यांनी सांगितलं की पुढच्या एक 8-10 दिवसात ती इथे एक बैठक आयोजित करणार आहे, व्हिजिट आयोजित करणार आहे आणि मग डिस्पोजलला घेऊन पण ते फायनल त्याच्यावर निर्णय देणार आहे. तर तसं बघायला गेलं तर आमच्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने MMRDAनी मान्य केल्या आहेत. उर्वरित राहिलेले 2-3 विषय आहेत तेही सॉल्व्ह होणार आहे. प्रोजेक्टचा आमच्या इथल्या रहिवाशांना कुणालाही त्या प्रोजेक्टचा विरोध नाही आहे, पण ते प्रोजेक्ट होत असताना इथल्या 4000 फॅमिलीचा जो विचार MMRDAने सुरुवातीला केला नव्हता, आता त्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने मान्य होत आहेत. आणि आमच्या कॉस्मॉस लॉन फेडरेशननी MMRDAला की कसल्या प्रकारे त्या गोष्टी साकार झाल्या पाहिजे म्हणून आम्ही आमच्या कॉस्मॉस लॉन्च फेडरेशनच्या गणपती उत्सवाच्या माध्यमातून हा देखावा ऑर्गनाईज केलेला आहे. आणि बहुतेक आज माननीय उपमुख्यमंत्रीजी संध्याकाळी आमच्या विनंतीला मान देऊन इथे व्हिजिटही करणार आहे. ह्या मार्फत आम्ही दाखवलेलं आहे की हे कटवर करून त्याचबरोबर प्रोजेक्ट होत असताना ती ग्रीनरी मेंटेन राहिली पाहिजे, पर्यावरणाला पण धोका नाही झाला पाहिजे, लोकांनाही त्रास झाला नाही पाहिजे. जे MMRDAने तयारी नाही केली ती फायनल तयारी करून तो देखावा आज आम्ही इथे दाखवलाय आणि याच्या माध्यमातून एक चांगला संदेश द्यायचा प्रयत्न केलाय. ठाण्यात बुधवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात लाडक्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा सर्वत्र पार पडला. दरम्यान लाडक्या बाप्पासाठी अनेक ठाणेकर वासियांनी विविध प्रकारचे देखावे साकारले असून ठाण्यातील एका शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुकल्याने जागतिक वारसा यादीत नोंदवलेल्या गेलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारला आहे. महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना नुकतेच जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलं असून महाराष्ट्रातील नागरिकांनी याबाबत अभिमान व्यक्त केलेला आहे. ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी शाळेत शिकणाऱ्या कार्तिक निलेश मंडलिक या विद्यार्थ्याने जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांची माहिती देणारा आकर्षक देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारला आहे. या देखाव्याचं सर्वत्र कौतुक होत असून या देखाव्यात 12 किल्ल्यांचं चित्रच नाही तर त्यांची माहिती देखील देण्यात आलेली आहे. हा देखावा बनवण्यासाठी 5 ते 6 दिवस लागले असल्याचं कार्तिक निलेश मंडलिक यांनी यावेळी सांगितलं. संते संते ऐका ना पीपल मी नाही सोडणार. मला पाठवले समिता मला रेकॉर्ड करून पाठवते आताच. अगं तुझा पोरगा येऊ दे दादूला मी त्याला फोन देतो करेन मी उद्या परवा करेन. नाही एडिट नाही करायचं त्याला म्हणजे फक्त व्हिडिओ काढू पाठवायला सांग. मला फोटो पाठवा फोटो पाठवा. ए ताई राशी पल्लवी काकीला पाठवते मी फोटो पाठवते काकीला पाठवते माझ्याकडे नाही माझा नंबर नाही.
एका कंपनीचे जॉन्सन टाईल्स बघलो फोन आला ना तर आपण घ्या ना चला अजून 2-3 ठिकाणी जायचं पण एक फोटो काढला असता म्हणून मी बंद केलं हे श्वेता काका म्हणून दे मला म्हणजे मी काय चल एक प्लेट वर घ्या घेऊन घ्या आमच्यात म्हणजे मी काय अमेरिकेत पलटी मारली वाटतं पाचशेचा पोराला घेऊन गेलाय हत्तीला मारायचं नाही सफाई में हां हां युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले होते त्याचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश केलेला आहे. म्हणजे त्या किल्ल्यांची ते लोक पुनर्विकास करणार, देखरेख करणार, त्याचं सगळं युनेस्को आता करणार आहे. त्या 12 किल्ल्यांचाच संकल्पना आम्ही गणरायाच्या डेकोरेशन मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. घरातले सर्वजण मदतीला होते आणि नाही म्हटलं तरी 5-6 दिवस लागले सगळं. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. सायंकाळी बाप्पाचे विसर्जन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. विसर्जनाच्या मिरवणुकीला परिसरातील नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते तसेच आप्तेष्ट मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डावखरे यांच्या निवासस्थानापासून गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि गणपती बाप्पा मोरया या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी खास नाशिक ढोल पथकाने आपल्या दमदार वादनाने मिरवणुकीची शोभा वाढवली. 1.5 दिवस बाप्पाची सेवा करून शेवटच्या निरोपाच्या वेळी आमदार निरंजन डावखरे यांनी श्रद्धापूर्वक आरती अर्पण करून लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांसह तरुणाई आणि लहान मुलांनाही उत्साहाने सहभाग घेतला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार डावखरे यांच्या घरी साजरा होणारा गणेशोत्सव हा धार्मिक श्रद्धा आणि उत्साहाबरोबरच सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवून गेला. त्यांच्या उत्सवात सर्वसामान्य नागरिकांपासून पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण सामील झाल्याने ठाण्यातील गणेशोत्सवाचा जल्लोष त्यांच्या उत्सवात सर्वसामान्य नागरिकांपासून पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून प्रत्येकजण सामील झाल्याने ठाण्यातील गणेशोत्सवाच्या जल्लोषात आणखीन रंग भरले. शिवसेना उपनेते आणि पालघर संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या घरी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आगमन झालं. पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक उत्साहात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. काल सायंकाळी बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं असून यावेळी पर्यावरणपूरकतेचा विशेष संदेश देण्यात आला. फाटक कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची निर्मिती केली होती. पर्यावरण रक्षण करण्याच्या उद्देशाने आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन या हौदात करण्यात आलं. त्यामुळे नदी नाले आणि तलावांवरती होणारा प्रदूषणाचा ताण टाळला गेला. या प्रसंगी फाटक कुटुंबीय, आप्तेष्ट तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणपती बाप्पाच्या आरतीनंतर विसर्जन मिरवणूक कुटुंबियांच्या सहभागाने आनंददायी वातावरणात पार पडली.
फाटक कुटुंबियांनी गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून साजरा करण्याचा सण आहे असा संदेश दिलाय। दरवर्षी फाटक यांच्या घरी साजरा होणारा हा गणेशोत्सव केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित न राहता पर्यावरणपूरक संवर्धनाचाही आदर्श घालून देतो। नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करीत गणेशोत्सवात प्रत्येकाने पर्यावरणपूरक पद्धतीने स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। परिवाराच्या अंगणात समोर समोर साहेब समोर समोर मोबाईल आ रहा आज 1.5 दिवसाचा आमचा फाटक परिवारांचा जो गणपती आहे त्याचं विसर्जन झालेलं आहे। खरोखरच पारंपरिक पद्धतीने आम्ही हा विसर्जन सोहळा पार केला आहे आणि आपल्या सर्वच ठाण्याच्या नागरिकांना मी विनंती करतो की असंच विसर्जन ठाण्यामध्ये झालं तर सगळ्यांना आनंद होईल। दरवर्षी आम्ही हा विचार करतो की हा गणपती आपला असल्यामुळे आपल्या अंगणामध्ये विसर्जन व्हावं आणि मला वाटतं अंगणामध्ये विसर्जन करताना आमचं सगळं परिवार, आमचं सर्व मित्रपरिवार, सगळे लोक सोबत असतात आणि त्याचा आनंद घेत असतो आपण आणि त्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण त्याचं विसर्जन केलं। ठाण्याच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी गणरायाकडे मी एवढंच बोलेन की सुख समृद्धी दे आणि सगळ्या महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने सगळ्या नागरिकांना सुख आणि समृद्धी दे। पर्यावरणाच्या माध्यमातून आपणच आता ते विसर्जन तुम्ही बघितलं असेल, जास्त न करता दगदग न करता आपण आपला एन्जॉय करावं, सण एन्जॉय करत असताना पण दुसऱ्याला त्रास होऊ नये या माध्यमातून आपण सगळ्यांनी ठाण्याच्या नागरिकांनी विचार करून असं विसर्जन करावं असं माझी विनंती आहे। बघा, आम्ही विसर्जन केल्यानंतर जी माती आहे ती आम्ही ऑलरेडी चांगल्या ठिकाणी वापरली जाते, त्याच्या माध्यमातून त्याच्यामुळे चांगल्या झाडांना किंवा चांगल्या प्रोसेसला किंवा या दृष्टिकोनातून केलं जातं कुठेही चांगल्या ठिकाणी जातं। आता आपण विसर्जन करतो दुसरीकडे, तसं नाही, आपलं विसर्जन केलं ही माती चांगल्या ठिकाणी गेली। बाप्पाला निरोप देताना थोडंसं वाईट झालं की 2 दिवस 1.5 दिवस तो आपल्या घरात असतो आणि जाताना आनंदाचं सुखद आणि सगळं घटना तो घडवत असतो आयुष्यामध्ये आणि तो आपला विराजमान होतो 1.5 दिवस। पण मी सगळ्यांना हेच विनंती करेल की बाप्पांचं पर्यावरणासाठी मी एक आवाहन करेल की सगळ्यांनी चांगल्यापणे विसर्जन करा। जसं आम्ही आता विसर्जन केलेलं आहोत, तुम्ही बघितलं घराच्या अंगणातच आम्ही विसर्जन केलं आहे। पण या माध्यमातून मी सगळ्यांना हाच समाचार देईन की पर्यावरण आपण जपून आणि शाडूची मूर्ती जी आपण विसर्जन होते म्हणजे माती विरघळली जाते, परंपरा आपली जोपासावी असं माझं सगळ्यांना विनंती आहे आणि पर्यावरण जपावं, कारण शेवटी पर्यावरणाशिवाय आपलं काय जग नाही आहे हे मी लोकांना सांगेन। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।